नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी पूजा. पाहूयात महाराष्ट्रातील आजच्या फास्ट टॉप 10 ठळक घडामोडी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारत टॅक्सी सेवेचा भव्य शुभारंभ. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी अभिवादन करत आठवणींना दिला उजाळा. नाडाणा पोलिसांचा मोठा दणका. तब्बल 225 किलो अफू, खसखस बोंडाचा चुरा जप्त. अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीवर मोठी कारवाई. भवनजवळ ट्रक आणि बोलेरो पिकअपची भीषण समोरासमोर धडक. चालक आणि सहाय्यक जखमी. वाहतुकीवर काही काळ परिणाम. 7 दुकानफोडी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात. आरोपीची शहरातून धिंड काढत पोलिसांनी गुन्ह्याची पुनर्रचना केली. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेत मोठी कारवाई. अस्वच्छता आणि विनयभंगामुळे उत्तम उपाहारगृहाचा परवाना तात्काळ निलंबित. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ वकिलांचा लॉंग मार्च. केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप. कासारे येथे ताडी विक्री केंद्रावर अन्न व औषध विभागाचा छापा. ताडीचा नमुना जप्त. 40 लिटर साठा नष्ट. अनेक हॉटेलांना नोटिसा. चरणसेवा उपक्रमातून यंदाच्या आषाढी वारीत 4.96 लाख वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ. उपक्रमाचा उद्या समारोप. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र बंदचे आवाहन. सोलापुरात बंदसाठी जनजागृती. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.